तुम्हाला असे अनेक आयटम भेटलेले असतील की जे आयटम आपण काहीतरी काम करत असताना किंवा आपलं काहीतरी प्रोजेक्ट चालू असताना ते आपल्याकडे येणार आणि आपल्याला म्हणणार, अरे बिंदास कर रे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको, मी तुला मदत करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आता आपल्याला वाटतं चला एवढा मोठा आयटम आपल्या जर पाठीमागं असेल तर आपलं काम यशस्वी होणार, कारण हा मदतीला आहे. आणि त्यानंतर आपण अगदी बिंदासपणे लढायला सुरुवात करतो. बिंदासपणे जणू काही त्या रणांगणामध्ये आपण उतरलोय आणि आता आपण लढतोय. आणि लढता लढता आपल्याला असं वाटतं की अरे तो जो आयटम आपल्याला सांगितलं होतं येतो, बिंदास, काळजी करू नको वगैरे, आपण मागं वळून बघतो तर ज्यांनी आपल्याला सांगितलं बिंदास लढ बिंदास लढ, ह्यांनी आपले उरले सुरलेले कपडे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा घेऊन पळून गेलेलं आहे. अशा पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. ऐन वेळेला लोक आपल्याला पुढं करतात आणि ऐन वेळेला ते आपला हात काढून घेतात, मागून मागच्या मागं निघून जातात आणि आपल्याला मात्र ते तोंडघशी पाडतात. आणि अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये या सगळ्या घटना घडतात आणि म्हणून आपला पराभव होतो, कारण आपण अशा नको त्या व्यक्तींवरती अवलंबून राहतो, नको त्या व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा करतो. आणि एकदा का आपण अपेक्षा करायला सुरुवात केली की आपल्याला फक्त आणि फक्त अपेक्षा भंग एवढंच पदरामध्ये पडतं आणि म्हणून आपण यशस्वी होत नाही किंवा यशाच्या जवळ जाऊन सुद्धा आपण जिंकत नाही. याला कारण हेच असतं. आता बघा, दोन मित्र होते आणि त्याच्यातला एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला सांगत होता, म्हणत माझा भाऊ किती मोठा आहे, माझा भाऊ किती चांगला आहे, माझ्या भावानं मला घर दिलं, माझ्या भावानं मला गाडी दिली, माझ्या भावानं मला जमीन दिली, माझ्या भावानं मला पैसा दिला, माझ्या भावानं हे केलं, माझ्या भावानं ते केलं. आणि नंतर हा सांगत होता, म्हणला आता तू जळायला लागला असशील की असा भाऊ आपल्याला सुद्धा पाहिजे. त्यावेळी दुसऱ्या मित्राने सांगितलं, म्हटलं नाही बाबा, मला असं काय वाटत नाही, मला असं वाटतं की असा भाऊ मला असण्यापेक्षा त्या भावासारखं मी व्हायला पाहिजे. कारण दुसऱ्यावरती मी किती वेळा अवलंबून राहणार आहे, दुसऱ्यावरती जर मी अवलंबून राहिलो तर मी फक्त जगू शकतो पण मी यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून जे स्वतःला करता येतं तेवढंच माणसाने करावं. दुसऱ्याच्या अपेक्षा बाळून त्या पद्धतीनं जर करायला लागला तर तो पुढं जाऊ शकत नाही. आता एक शेत होतं, त्या शेतामध्ये एक झाड होतं आणि त्या शेतामध्ये त्या झाडावरती एक पक्षी होती आणि तिची पिल्लं होती. आणि त्या शेतामध्ये अगदी पीक आता काढणीला आलेलं आहे, कणसं आलेली आहेत, कणसाला दाणे भरलेली आहेत आणि आता त्याची काढणी करायची आहे. पण तो जो शेतकरी आहे तो प्रचंड आळशी आहे. आता त्या झाडाच्या खाली एक दिवस तो शेतकरी येतो, बघतो, अरे केवढी मोठी कणसं अशी टरारून फुगलेली आहेत आणि आता त्याची काढणी केली पाहिजे. तर तो म्हणतो की आता आपण एक काम करूया, उद्याच्याला सगळ्या कामगारांना घेऊन येऊ आणि हे सगळी कापणी करून टाकू आणि मस्तपैकी आपल्याला सगळं धान्य होईल. आता त्यावेळेस हे सगळं त्या झाडावरती बसणारी पक्षी आणि तिची पिल्लं ऐकतात. त्यावेळेस ती पिल्लं आपल्या आईला सांगतात, म्हणतात, आई आता आपल्याला हे जे झाड आहे ना ते सोडायला पाहिजे, कारण हा उद्या जर कापणी करून घेऊन गेला तर म्हटले आपण उपाशी मरू. त्यावेळेस आई म्हटली, तू काळजी करू नको रे, हे असलं काही करत नसतं, तू बिंदास राहा, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्राणी म्हणजे हा शेतकरी परत तिथं आला आणि झाडाखाली कपाळाला हात लावून बसला आणि म्हणतोय, अरे बापरे, आज दिवसभर मी आता कामगार शोधत होतो पण मला काही कामगार मिळाले नाहीत, त्यामुळे आता कापणी राहिली. आता एक काम करतो, उद्याच्याला आहे ना माझे सगळे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्या नातेवाईकांना बोलवतो आणि उद्या कापणी करून टाकतो मस्तपैकी, नंतर आपले खळं धान्याने भरून जाईल. आता हे ऐकल्यानंतर मग ते पिल्लू आपल्या आईला म्हणतं, आई बघ आता उद्या हा कापणी करायला सुरुवात करेल, मग आपण आता हे सोडलं. आई म्हटली, हे काही करणार नाही, तू काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी परत हा माघारी आला, झाडाखाली बसला शेतकरी आणि झाडाखाली बसल्यावरती विचार करायला लागला, राव म्हणला परवा दिवशी बघितलं तर त्या कामगारांना बघितलं तर सगळीकडे कामं चाललेली आहेत आणि आता नातेवाईकांकडे गेलो तर नातेवाईकांची स्वतःचीच कापणी चाललेली आहे, त्यामुळे ते पण काय आले नाहीत. त्यानंतर म्हटला, आता मी काय करतो, उद्याच्याला आहे ना घरातल्या सगळ्यांना घेतो आणि इकडे येतो आणि कापणी करायला सुरुवात करतो. आता हे त्या पिल्लाने ऐकलं. मग ते पिल्लू आपल्या आईला म्हणतं, आई आता बघ, हा घरातली सगळी माणसं घेऊन येणार आहे आणि मग कापणी करणार आहे, आपल्याला आता दुसऱ्या झाडावर गेलं पाहिजे. आई म्हटली, हे काही करत नाही, तू काळजी करू नकोस. आता दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी हे परत शेतकरी त्या झाडाखाली आलं, बसलो. राव म्हटला, ते कामगार पण याय नाही कामाला, त्यानंतर नातेवाईक पण कामाला येईना आणि घरच्यांचे पण कोणी शाळेत जातंय, कोणी काय ते बायकोचं काय काम चाललंय, हे चाललंय ते चाललंय, कोणीच याय नाही. म्हटला, उद्यापासून आहे ना मी स्वतःच कापणी करायला येतो आणि सगळं कापून घेऊन जातो. आता हे म्हटल्यानंतर ते पिल्लांनी ऐकलं. मग ते पिल्लू आईला म्हणतं की आई आपल्याला आता दुसऱ्या झाडावर गेलं पाहिजे. आई म्हटली, काळजी करू नको रे, हा उद्या उद्या म्हणतोय ना, हा कधीच करू शकत नाही, तू काळजीच करू नको.
त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. आता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये विळा आहे आणि विळा घेऊन तो शेतकरी त्या शेतामध्ये आलाय आणि त्यानं कापायला सुरुवात केली, ते धान्य कापायला सुरुवात केली, त्यावेळेस मात्र ती पक्षीण आपल्या पिल्लाला म्हणते, बाळा आता आपल्याला ही जागा सोडली पाहिजे, कारण यानं स्वतः कामाला सुरुवात केली, हा दुसऱ्यावरती अवलंबून नाही, त्यामुळे आता हा यशस्वी होणार आहे, आता हा सगळं धान्य त्याच्या खळ्यामध्ये घेऊन जाणार आहे. आता ही एक छोटीशी घटना आहे, छोटीशी गोष्ट आहे, पण ती गोष्ट आपल्याला किती शिकून जाते बघा, की मला जर यशस्वी व्हायचंय, मला जर पुढे जायचंय, तर मला दुसऱ्या कोणाकडूनही अपेक्षा करायची नाही. मला फक्त माझ्याकडची जी ताकद आहे त्याच ताकदीनं मला वाटचाल केली पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपलं एखादं व्यक्ती आहे, ती आजारी पडलेली आहे आणि ती व्यक्ती दवाखान्यामध्ये आहे, आपल्याला काही 1-2 लाख रुपयांची गरज आहे, आपण एखाद्याला फोन करतो, अरे मला पैशाची गरज आहे, तू पैसे दे. आता सुरुवातीला तो समोरचा इमोशनल असतो, हा मी देतो पैसे वगैरे म्हणतो, आणि नंतर तो नंतर फोन ठेवून झाल्यानंतर विचार करतो, अरे मग ह्याला 2 लाख रुपये द्यायचे, मग आता ह्याच्या आजारी आहे, मग ते परत आपल्याला कधी मिळणार, काय मिळणार, आणि ह्या सगळ्याचा विचार करत मग म्हणतो नको, पैसेच नको द्यायला. नंतर प्रॅक्टिकल विचार करतो, अगोदर इमोशनल केलेला असतो त्यामुळे हा म्हणतो, प्रॅक्टिकल विचार करतो आणि पैसे काही देत नाही. ज्यावेळेस तो आजारी माणसाचा माणूस आहे, तो फोन करतो याला की पैशाचं काय झालं, तर फोनच त्याचा उचलत नाही, नंतर फोन बंद ठेवतो, स्विच ऑफ करतो. आता मला सांगा, आपल्या घरातलं माणूस आजारी पडलेलं आहे, आपण कोणाला तरी मदतीची अपेक्षा केली आणि त्यांनी त्यांचा फोन बंद ठेवून ते कुत्र्यासारखे तंगडीवर करून निघून गेले, मग आपण आपल्या माणसाला मरून द्यायचं का? आपण आपल्या माणसाला तसंच तडफडून द्यायचं का? नाही. त्याच्यासाठी मग आपण काय वाटेल ते करतो, की घरामध्ये काय दागिने असतील, घरामध्ये काय पैसे असतील किंवा काही जमीन वगैरे असेल तर ती घाण टाकून का होईना, पण त्या दवाखान्याचं बिल भरलं जातं किंवा ते ऑपरेशन वगैरे केलं जातं, आपला माणूस तिथं नीट केला जातो, त्या माणसाला बरं केलं जातं. लक्षात ठेवा, हीच गोष्ट आपण अगोदर का केली नाही, अगोदर दुसऱ्यावरती अवलंबून का राहिलो होतो. हे उदाहरण लक्षात घ्यायचं, की आपण जोपर्यंत आपल्यातली जी ताकद आहे, आपल्यातली जी शक्ती आहे, ती जोपर्यंत बाहेर काढत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि दुसऱ्याच्या कष्टाने होणारा बाप आणि दुसऱ्याने केलेल्या मदतीमुळे मिळणारं यश, याचा काहीही फायदा होत नाही. जे करायचंय ते स्वतःच्या जीवावरती करा, दुसऱ्याकडून अपेक्षा बाळगू नका, तरच आपण यशस्वी ठरू शकतो. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.